तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला माझ्या यूट्यूब फॅमिलीचं माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये खूप सारे स्वागत आहे. तर चला, मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ आहे, अर्धी पाऊण वाटी रवा आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला पोहे खायच्या चम्मचनी अर्धा चम्मच. आणि हे आहे ओवा. तो ओवा हातावरती आपल्याला कर्श करून टाक. तर चला, आपली डाळ ढोकळी अशी छान बनती. तर चला, आपण छानपैकी यामध्ये खायचा सोडाही टाकून घेतलेला आहे, म्हणजे पोट वगैरे दुखत नाही आणि फुलती पण खूप छान. तर चला, मस्त एक वाटी, छोट्या वाटीने एक वाटी मी तेल घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी यामध्ये तेल घ्यायचं आणि थोडं कोमट होतं ते तेल, याला मोहन करून घ्यायचं. मोहन झाल्याच्या नंतर ना याला मस्तपैकी एकदा मोहन टाकल्याच्यानंतर पूर्ण हातावर याला चोळून घ्यायचं. छानपैकी त्याचा एकजीव करून घ्यायचा. एकजीव झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात खूप जणांना ना जमत नाही डाळबट्टी आणि आपलं गावाकडे जाणंही होत नाही. त्यामुळे आपण घरी आता ही डाळबाटी बनवून खाऊ शकतो. तर चला, ही आपली गावाकडची डाळबाटी आहे. कारण की गावाकडे कसं गवऱ्यातली डाळबाटी बनवली जाते, तर त्या पद्धतीनंच आपण सेम टू सेम आपण डाळबाटी इथं बनवणार आहे. कारण गावाकडे जाण्यासाठी खूप सारे प्रॉब्लेम असतात. ड्युटीचा प्रॉब्लेम असतो, तर नंतर मुलांच्या स्कूलचाही प्रॉब्लेम असतो. तर चला, आपण घरच्या घरी आज बनवणार आहे डाळबाटी. तर तुम्हाला माहिती आहे, डाळ तर आपण नेहमीच बनवतोय, पण बाटी बनवायला खूप सारे प्रॉब्लेम असतात. तर चला, आपलं मोहन असं बघू शकले तुम्ही, आपलं मोहन असं मी गच्च पीठ घेऊन बघितलं तर गोळा बनत होता. तसं मोहन आपल्याला भिजून घ्यायचं मस्तपैकी. आणि मस्तपैकी तसं बनल्याच्या नंतर पीठ असं घट्ट भिजून घ्यायचं. तर चला, माझी दाढ दुखत असल्यामुळं थोडंसं बोलायला थोडा प्रॉब्लेम होत होता, तर त्याबद्दल सॉरी. तर चला, तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी आणि मी खाली बसले होते कारण की माझी खूप दाढ दुखत होती आणि त्याच्यामुळं माझं जेवण नव्हतं झालेलं, तर त्यामुळं मला खूप त्रास होत होता. तर माझे पाय दुखत होते म्हणून मी खाली बसलेली होते आज. तर चला, आपण ना हे घट्ट पीठ एकदम घट्ट असं भिजून घेतलेलं आहे. 10 मिनटासाठी ठेवलं. 10 मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता इतकं छान फुललेलं आहे मस्तपैकी. आणि याला ना 10 मिनटाच्या नंतर फुलल्याच्या नंतर आपल्याला याला थोडंसं ना हातावरती थोडं थोडं उंडा करून आपण त्याला ना मस्तपैकी बनवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता तर इतके छान आपला गोळा तयार झालेला आहे. तर पूर्ण गोळे आपल्याला अशा पद्धतीमध्ये छानपैकी तयार करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता तर इतके छान मस्तपैकी पूर्ण गोळे आपले तयार झालेले आहे. तर चला, आपल्याला हे कशात टाकायचे तुम्ही बघू शकता. तर चला, मी इथं ना आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि आप्पे पात्र आणि हे वाटीत घेतलेलं आहे, गरम करून तूप घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता तर तूप घेतल्याच्या नंतर ना मी हे मस्तपैकी ब्रशनी लावून घेत आहे. ब्रशनी ना छानपैकी तूप लावून घेतलं ना तर हे आपले छानपैकी फुलतात आणि सगळीकडनं छान शेकले जातात. आणि चला, तर खूप छान आप्पे होते. तर म्हणजे आप्प्याच्या जे पात्रामध्ये असते ना, तर त्यामध्ये आपण जे बाटी आहे ना ती जर टाकली ना तर खूप छान होती. तर चला, कारण माझी दाढ दुखत असल्यामुळं मला खूप सारा प्रॉब्लेम येत होता, तर त्याबद्दल सॉरी. तर चला, मस्तपैकी मी याला तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल लावल्याच्यानंतर ना यामध्ये खूप सारं थोडं थोडं तेल ठेवायचं, म्हणजे जे आपले आपण जे गोळे ठेवणार आहेत ते करपत नाही. आणि बारीक गॅसवरती करायचे. बारीक गॅसवरती, मिडियम गॅसवर ठेवले ना आपण तर खूप छान होतेत पण आणि फुलतेत पण खूप छान. तर छोटे छोटे गोळे होते ते तर खूप छान फुलून खूप मोठे होतात. तर तुम्ही बघू शकतात मस्तपैकी आपण टाकून घेतलेले आहेत. तर चला, हा छोटा वाटत होता मला, हा मोठा वाटत होता. मग छोटे कसे साईजला पटकन होतात, मोठ्या याला कसा प्रॉब्लेम येतो, मध्ये आपला गॅस जास्तपैकी मधीच चलत असतोय. तर चला, नंतर ना मी पूर्ण गोळे टाकून घेतल्याच्या नंतर ब्रशनी ना परत तूप लावून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी याला तूप लावायचं, म्हणजे मग आपले जे आहे ना गोळे तर ते छानपैकी आतपर्यंत पोचतात त्याला तूप. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आतपर्यंत फुलतात ते. तर चला, आपण मस्तपैकी याला आता गॅसवर ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता तर मध्ये 3 याला जास्त जाळ लागतोय, 3-4 याला, आणि आजूबाजूला कमी लागतोय. तर आपल्याला ना हे मधले जे आहेत ना ते लवकर लवकर बघायचे आणि लवकर लवकर बघून ना तुम्ही बघू शकतात लगेच करपतात हे, कारण की आप्पे पात्र एकदम पतलं असतं त्यामुळे. तर चला, आपण ह्यामध्ये अलीकडच्या भागात टाकायचं आणि मधलं जे आहे ते करपू नये म्हणून आपल्याला साईडचं मध्ये ठेवायचं. तर चला, बघू शकता आपण तुम्ही, तर साईडचा गोळा मी मध्ये ठेवलेला आहे. तर चला, मस्तपैकी आपले आप्पे पात्रामध्ये मस्तपैकी अशा बट्ट्या तयार होत आहे. तर डाळबाटी म्हणता किंवा बट्ट्या म्हणा,
तर चला, मस्त वाटतंय असं छानपैकी काहीतरी नवीन खायला भेटलं तर तुम्हीही नक्की बनवा. कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, कोण माझी रेसिपी कुठल्या भागामध्ये जाती तर हे कळू द्या. आणि मला नक्की कमेंट करून सांगा की माझी रेसिपी कुठल्या भागामध्ये कुठल्या ताई दादा बघता. तर चला, तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला, तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशा आपले गोळे छानपैकी फुलत आहेत. आणि याला ना तेल टाकायचं म्हणजे आतपर्यंत छानपैकी नुसतं वरून करपले आणि आतून कच्ची राहिली तर अशी जमणार नाही आपल्याला. कारण छोटे मोठे सर्व खातात तर सर्वांचं पोट छान राहावे त्यासाठी आपल्याला ना याला तेल टाकत राहायचं. म्हणजे हे खूप छान होती पण आणि फुलती पण. तर चला, तुम्ही तेल टाकू शकता, तूप टाकू शकतात, असं काही नाही आहे की तुम्ही तूपच टाकू शकतात. तर मी तेल टाकलं आणि तूपही टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकतात अगोदर मी पूर्णपैकी व्यवस्थित तूप टाकून घेतलेलं होतं, दुसऱ्या वाटीमध्ये तेलही घेतलेलं होतं, म्हणजे कसं छानपैकी दोन्हीचंही होऊन जावं म्हणून. तर चला, याला ना तुम्ही बघू शकता, तुम्ही मस्त असे चरे पडलेले आहे आणि आतपर्यंत छानपैकी असे आपले मस्तपैकी तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता डाळबाटी आपली अशी मस्त तयार आहे. इथं आहे वरण, इथं आहे शेंगाची भाजी आणि मस्तपैकी वरण आणि डाळबट्टी आणि शेंगाची भाजी तोंडी लावायला घेतलेली आहे, कांदा आणि टॅमॅटो आहे. तर चला, माझी रेसिपी कशी वाटली नक्की नक्की मला सांगा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.